ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आदरणीय राष्ट्रीय कार्याध्यक्ष आमचे खासदार प्रफुल्लभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आमची गोंदिया जिल्ह्याची महिला संघटना ही काम करत असते आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आमच्या महिला भगिनी सगळ्या आजच्या या बैठकीला उपस्थित राहिल्या। आपण पाहतोय इतक्या मोठ्या प्रमाणात सर्व तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणाहून आलेल्या महिला भगिनी आणि त्यांचा मिळणारा हा प्रतिसाद पाहता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने मोठ्या संख्येने आमच्या या महिला भगिनी कारभारणी म्हणून विराजमान होती। त्याचा एक महिला म्हणून मला आयोगाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून समाधान वाटते। गेल्या अनेक दिवसांपासून संघटनेच्या माध्यमातून सभासद नोंदणी असेल, लेक लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आमच्या महिला भगिनींना मिळालेला लाभ असेल आणि सातत्याने प्रफुल्लभाई असेल, वर्षाताई असेल, राजेंद्र जैन असेल यांनी महिला भगिनींना ज्या पद्धतीने नियोजन करण्याची क्षमता देत असताना अगदी मगाशी बऱ्याच वेळा सांगत होते सर्वसाधारण जागांवरती सुद्धा आमच्या महिला भगिनी उभे राहून निवडून आल्या आणि केवळ सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यापर्यंत अतिशय तळमळीने या सगळ्या महिला भगिनींनी काम केलं आणि म्हणून ह्या महिला भगिनींना बघून इतर महिला भगिनी सुद्धा पुढे येऊन चांगल्या पद्धतीचं नियोजन करतात। त्या सगळ्यांना माझ्या मनापासूनच्या शुभेच्छा। येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणाने आमची महिला संघटना अजून जोमाने उभी राहील आणि ज्या जागा महिलांसाठी आहे त्या ठिकाणी त्या ताकदीने निवडून येते। युतीच्या संदर्भात अजूनही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे, काय युती राहणार की स्वबळावर लढणार आहात? खरं तर युती स्वबळ हे सगळे वरिष्ठांचे निर्णय आहेत। यामध्ये लोकसभा विधानसभेला आम्ही सगळेजण एकत्र जाऊन चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं। महायुती सरकारने आणलेल्या योजना या उत्तमरित्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवल्या आणि म्हणून विधानसभेला सुद्धा आमच्या या सगळ्या महिला भगिनी लाडक्या बहिणी ह्या महायुती सरकारच्या पाठीशी उभे राहिला। आपण पाहिलं विरोधकांनी अगदी कोर्टात जाऊन ही योजना बंद पडावी म्हणून प्रयत्न केला, पण त्याला सुद्धा या महिला भगिनी जुमानल्या नाहीत। अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या खऱ्या हिताचा विचार कोण करतंय, आपल्यासाठी कोण उभं राहतंय हे महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना माहिती आहे आणि म्हणून कष्टकरी, कामगार, शेतकरी, युवक, विद्यार्थी हे सगळेजण असतील तर ते महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आणि पुन्हा एकदा महायुतीच्या हातामध्ये सत्ता देत पुढच्या 5 वर्षाचा पारदर्शक कारभार करण्याची ताकद या सरकारमध्ये आहे हे जनतेने दाखवले। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।